संभाजीनगरकडे देखील आपण वळणार आहोत, कारण छत्रपती संभाजीनगरचं राजकारण वेगळं होतं। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसंदर्भातले अपडेट्स पाहत असताना प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपनं विजयी उमेदवार त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि त्यानंतरचा सुरू असलेला जल्लोष आपण यावेळेला पाहतोय। काही नावांवरती नजर जर आपण टाकली तर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं अखेर उघडलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, प्रत्येक ठिकाणून बातम्यांचा बडीमार होताना दिसतोय। प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया, त्याचबरोबर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे त्या ठिकाणी। आणि नागपूरमध्ये खरं तर ठाकरेंसाठी ही निवडणूक का महत्त्वाची होती, कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींसारख्या दिग्गजांसमोर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं अखेर त्या ठिकाणी खातं उघडलेलं आहे। ही आघाडीची सर्वात मोठी बातमी। प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया, मंगला गवरे या विजयी झालेल्या आहेत। नागपूरमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं आपलं कर्तृत्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एका बाजूला मुंबईमध्ये ठाकरे सेनेला आव्हान दिलेलं होतं भाजपनं आणि भाजपच्या किल्ल्यामध्ये जाऊन थेटपणे त्यांना आव्हान हे ठाकरेंनी उभं केलेलं होतं, त्यातही खातं उघडण्यामध्ये यश मिळालेलं आहे।